काय ग कशात खुडू राहिली तो बापाना खुडले का असे ओटीत ह कधी तो बापाना खुडले तांबाटे खाली गोणीत टाकायचे तर ते ओटीत टाकी ती याड्याच्या पोटची. नमस्कार मित्रांनो, मी आलोय तांबाटे खुडायला आलोय मी आहे ना. मी माझ्या बायकोला पण घेऊन आलोय. ही बघू शकता येत नव्हती पण बळबळ आणली. हा कारण लग्नाच्या टायमाला बोली करेल होती शेती किती, सासू म्हण शेती किती आणि सासरा म्हण शेती किती. शेती किती तर त्यांना म्हणलो 4 एकर आहे तांबाटे बाय. आणि काय झालं आणि आता शेतात येत नव्हती नाही कुठून येत नव्हती. मग मी काय केलं 2-3 फटके मारले तवशी आणली. पाणी आण सुट्टी नाही द्यायची बायकोला. कुत्रीच्या ऐवणी मारली एवढ्यात कारण तवा लागण्याच्या टायमाला लय बडबड करीत होती. जमीन किती, जागा किती, काय किती, पुसून देऊ म्हणती. पण पक्क झालंय बायकोला आणलंय. तिचा मेकअप पण खराब झालाय बाका. मर तो मेकअप नंतर कुडू. एक तर भाव आहे आंबाट्यांना पटापट कुडायचे तो. हा 2000 रुपये दिले पाहिजे. 2000 पाठण कुटायला लागेल 2000. चला जाय पटापट कुठं जाय. तांबाटे कुडीत होतो. ही माझी मम्मी तांबाटे बांधित आणि पाहिजे मागची बाई बघा कोण आहे वळका मित्रांनो. आमच्या इथं तांबाटे कुठे आले. तिचे केस बघा कशी लाल लाल धवळे केस आहे. खास माझ्या बायकोची जोडीदारी नाही ती. ही पाय बायकोची मैत्रीण आली खास गंगूबाई. आता त्यांचा जोड जमल इथं बघू शकतात. एकमेकी कशा रागाना बघू राहिले. त्यांची खास दुश्मनी आहे. ते एका गावचे आहे. ते कुठं ते आता थोडं पडेल आताच नाही ते नीट कुडा नाही तर कुडू नका. या सरीला तर मीच होतो. हे बाय गंगूबा आई गांगी आई काय हो कशी काय तांबाटे करून हे आखी तांबाटे खाली पाडे. अहो थांब ना अजून खोडेल नाही तर लगेच पाडेल नाही. कच्चेच कुडून ठेवतोय म्हणतो पाडे नाही आणि तांबाट्याना खाणी जरूर हा तो पाडे नाही तर कोणी गॅप नको आता व्हिडिओ मध्ये जाय मग खुडतूच मी नाही खुडीत. मग हे बडबड करू राहिली ही गंगूबा बायकोची मैत्रीण आले खास गांगे. ए गांगे पाठवून देतोय कुड पटापट चाल. टाइमपास करते निसता. एका हातात मोबाईल एका हाताना तांबाटे कुडी ती. तो बापाना पाहिले का तो बापाना कुडले अशी हा जी आड्याची पोटची. मित्रांनो माझ्या बायकोची मैत्रीण आले खास तिला मिस्त्री घेऊन तांबाट्यांमध्ये. बघा गांगे तो मैत्रिणीला मिस्त्री आणली का? हा इथे तिला बोलायच नाही लावेल काय. इथे सोडून राहिले आता. बाई कोणी आणली तर गांगे आले मग बायकोची मैत्रिणी त्या मिसरी लावून राहिली ती डायरेक्ट. इथं लपून इथे गपकानाच बार लढाय तोंडात बघू शकता. मस्त. आता आमचे अर्धे तांबाटे कुडायचे झाले अर्धे राहिले. माझी मम्मी मा बायकोला म्हणते तू आता दमली असेल मी खुडी ते हा मग दिसतंय तर जाय खुड. आता बघू शकता माझी मम्मी कुठं राहिली मी बायको पाहू राहिले. पण माझी तिची मैत्रीण तिच्या पशीच राहती लांब जातच नाही. तुला कसं वाटतं तांबाटे कुडून? ती आता थकली त्याच्यामुळे ती काहीच बोलत नाही. चला तर मग तुम्हाला कसा ब्लॉग वाटला ते नक्की सांगा कमेंट मध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र. चला तर मग अजून तांबाटे कुडायचे बाकी. ही बघा ही थकलेली बाई शहरातली. चला ना कुठं तांबाटे कुडा. तुम्ही ते घ्या मी घेते. चला एकाच गोणीत. बरं एका गोणीत खुडू म्हणते. चाल तुझी हाऊस असेल तर खुडू. आता तुला भांडे घासायचे जाऊन.
कपडे धुवायचे चला. कपडे धुवायचे का काय कपडे धुई वय आता चाल कोण पाटापट तांबाटे कुड येते तू एक नंबर जाती का मी एक नंबर हा, जाते चला पटकन. हा चाल चला. आवर पाटापट काय गे दमली काय नाही पा हा नाही एवढ्या लवकर दमली असेल तर सांग पाणी बिनी आणतो एवढ्या लवकर नाही थकत मी. अगं ऊन आहे म्हणलो तू शहरातली आहे. शहरातली झाली म्हणून काय मी माणूस नाही जानवर आहे का? हं? जानवर आहे. अगं पाय परत नको परत तुझी आई म्हणशील माझ्या पोरीला तांबाटे कुडायला लावले तुम्ही शेतात आहे ना माझी काळजी घ्यायला मग. हं? काळजी घ्यायला असल्यावर मग काय मी मग तर काळजी घेतोय तावाली पण ते कच्चे नको कुडू पिकेल कुड मी कशा पण खुडा हं? कशा पण खुडा लय कष्ट करू राहिली ग तू पाटापाट कुडू राहिली मला कष्ट ते हे बघ, अजून अर्धे झाले अर्धे बाकी आहे कुडायचे त्याच्यात ही वाघीण आणली खुडायले वाघीण पाटापाटा खुडी ते 5 मिनिटात बादली भरी ते मग गोण भरली बघा कशी ही बा पुरा गोण काय म्हणती गांगे इथे गांगे तिकडं पाहती गांगे म्हणती तो ती बिचारीला दामावलं तिच्या का बापाची पेंट आहे काय घरात बसून खायचं हा ती काय घरात बसाय आणली का कामाला नाही आणेल मग काला आणली हं आज तांबाटे कुडायला येतो आपलं कामच असं राहतंय हा बघा बरं कशी रापसाप तांबाटे कुडू राहिले डाय गोवून दिली मी तिच्या का कुडाय नाद नाही करायचा हं आणि गांगे आले त्या साईडनं माझी मम्मी तांबाटे कुडू राहिलोय ते दोघं एका सरीत आम्ही दोघं एका सरीत हे बघा असे तांबाटे कुडू आवर पाटा कुड नको टाइमपास करू काय ग कशात खुडू राहिली तो बापाना खुडले का असे ओटीत हा कधी तो बापाना खुडले तांबाटे खाली गोणीत टाकायचे तर ते ओटीत टाकी ती याड्याच्या पोटची इथे अरे त्या गोणीत टाक ना कधी बाप जल मी खुडले का नाही तो गांगे सांगो तू गांगे डायरेक्ट मोबाईल केल्या पळून जाते व्हिडिओ काढ अगं बाबा त्या गोणीत टाक ऐकाय ना त्या यांच्या गुडघ्यात बेजा राहतो हे खरंच देवाना सांगेले आता तिला गोणीत टाकाय सांगू राहिलो ती वट्टीत भरू राहिली बघा काय सांगावं यार काय कळा नाही बायकांना सांगून आहे ना हे नवऱ्यांचं डोकं जातं आउट होऊन जाते मै बाई म्हणती येड गांड्या नवरा मी येड गांड्या नवरा आहे का हस दिवा कशी वाघीन हे बघ अर्धे झाले कोडायचे आता अर्धे झाले बाकी राहिले चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा सबस्क्राईब करा विसरू नका लाईक करा फॉलो करा कमेंट करा चलो जय हिंद जय महाराष्ट्र